राहुल गांधी हे भिवंडी दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांना ठाण्यातील टोल नाका येथे भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला। त्यासोबतच ठाण्यात शिवसेनेनं देखील आंदोलन केलं होतं। परंतु या आंदोलनाला काँग्रेस ठाणे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आज उत्तर दिले। भाजपच्या कार्यकर्त्यांनी RSSच्या सरसंघचालकांच्या समोर असे काळे झेंडे दाखवावे, तर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत जाऊन हे मुद्दे मांडावेत अशी टीकाही पिंगळे यांनी केली। राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत। त्या अनुषंगानं त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेदरम्यान पोलिसांकडून ही मोठी चूक झाल्याप्रकरणी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे या संदर्भात चौकशीची मागणी करणार असल्याचं सांगितलं। राहुल गांधी यांच्या सुरक्षेत अडथळा निर्माण करण्याचं काम करण्यात आलं आहे। या सुरक्षा व्यवस्थेत खूप मोठी चूक झाली आहे। त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही काँग्रेसकडून प्रशासनाला करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। भाजप पदाधिकाऱ्यांना ॲबस्टिन फाईल दिसत नाही किंवा तसंच चायनाचे प्रॉडक्ट आपले म्हणून दाखवले तर त्या ठिकाणी देशाची नाचक्की नक्कीच होत नाही का? पद मिळाल्यानंतर कुठेतरी काहीतरी करतोय हे दाखवण्याचा किंवा प्रयत्न आहे। त्यासोबतच ठाणे महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पद मिळावं म्हणून ते करत आहेत। ठाण्यामध्ये भाजप मोठी आहे, परंतु 5 नगरसेवक या ठिकाणी येऊन आंदोलन करतात, तर हे किती नाचक्की आहे। ठाणे पोलिसांकडून या दरम्यान खूप मोठी चूक झाली आहे। या संदर्भात चौकशीची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। निश्चितच ही सुरक्षा व्यवस्थेमधली फार मोठी चूक आहे। राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि ज्यावेळी त्यांचा कॉन्वे त्या ठिकाणून पास होतो आणि अशा पद्धतीने कोणीतरी त्यांना मध्ये येणं, त्यांना अडथळा आणणं ही सुरक्षा व्यवस्थेतली गंभीर चूक आहे। त्यामुळे यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशा आपल्या माध्यमातून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्याकडे त्या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी करतोय। भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की AI समजूतमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसने आरोप लावलेला आहे त्यावरती राहुल गांधी यांच्यावरती त्यांचा आक्रोश आहे। भाजपा पदाधिकाऱ्यांना ॲबस्टिन फाईल्स दिसत नाही का? किंवा चायनाचे प्रोडक्ट हे आपले म्हणून त्या ठिकाणी दाखवले, त्यामुळे कुठे देशाची नाचक्की होत नाही का? या सुद्धा गोष्टींचा त्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे। त्यामुळे आम्ही कुठेतरी पद मिळाल्यानंतर काहीतरी करतोय हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता। कारण अनेक नगरसेवक या ठाणे शहरामध्ये, आमदार या ठाणे शहरामध्ये, केंद्रामध्ये त्यांची सत्ता, राज्यामध्ये त्यांची सत्ता, 132 आमदार असताना निवडक शिल्लक 5 पदाधिकारी त्यांच्याबरोबर येतात आणि आंदोलन करतात, हे किती हास्यास्पद आहे। आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही ज्या बातम्या लावल्यात किंवा पाठवल्यात किंवा ठाणे शहरामध्ये जे आंदोलनं झाली, कृपया माझी आपल्याला विनंती आहे की त्याच्या लिंक्स त्यांच्यापर्यंत पाठवा आणि त्यांच्या खाली लोकांनी 800, 700, 600 ज्या कमेंट आहेत त्या कमेंट त्या लोकांना वाचायला द्या। या ज्या कमेंट केलेल्या आहेत ते सर्वसामान्य भारतीय जनतेने, ठाणेकर जनतेने, महाराष्ट्रातल्या जनतेने कमेंट केलेल्या आहेत। राहुल गांधी लोकांच्या मनामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी स्थान निर्माण करतायत। बघा, हे जर आंदोलन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असतं तर त्या ठिकाणी नगरसेवकांचा सहभाग असता, इतर पदाधिकाऱ्यांचा सहभाग असता आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी व्यापक स्वरूपाचं आंदोलन केलं असतं। मुंब्रा येथे शरद पवार गट आणि AIMIMच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला। तनवरनगर परिसरातील रिक्षा थांब्यांवरून हा वाद झाला। MIMच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनुस शेख आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार वादावादी झाली। या वादाचं रूपांतर ढकलाढकलीत झाल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेचं सामाजिक माध्यमांवर चित्रीकरणही प्रसारित झालं आहे। वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर दोन्ही पक्षातील वाद वारंवार समोर येत आहेत। या घटनेनंतर या परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। एक इधर है, एक आगे और 2 और बनाने वाले। ये ठहराव हुआ TMC के प्रभाग समिति की मीटिंग में। आज इसमें RTO ऑफिसर मौजूद है, मुंब्रा पुलिस स्टेशन के सीनियर साहब मौजूद हैं। इनको तकलीफ हो रही है कि अच्छा काम कैसा हो रहा है। आज मुंब्रा में अगर ये रमजान में ट्रैफिक क्लियर दिखेगी तो इनको पब्लिक और थूकेगी। ये वो थूक से बचने के लिए ये उंगली कर रहे हैं रमजान में। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो।
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मेट्रोच्या कारशेड विरोधात संतप्त मोघरपाडावासी आज रस्त्यावर उतरले. त्यांनी आपल्या जमिनीवर चुली पेटवून आणि ट्रॅक्टर फिरवून आंदोलन छेडलं. दरम्यान कारशेडसाठी शासनानं जागा निश्चित केली असली तरी अद्याप आम्हाला मोबदला दिला नाही. आधी जागेचा मोबदला द्या, नोकऱ्यांचं आश्वासन द्या आणि त्यानंतर आमच्या शेतात पाऊल ठेवा अशी मागणी आंदोलकांनी करून सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. त्यामुळं मेट्रो कारशेडचा प्रश्न पेटणार आहे. वडाळा घाटकोपर ते ठाणे कासरवडोली मेट्रोसाठी घोडबंदर परिसरातील मोघरपाडा येथील 174.01 हेक्टरवर कारशेड उभारण्यात येणार आहे. या संपूर्ण क्षेत्रावर 1960 पासून स्थानिक भूमिपित्र शेती करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. एकूण 167 भाडेपट्टेधारक शेतकरी आणि 31 अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना सिडकोच्या धर्तीवर विशेष नुकसान भरपाई देण्यासाठी शासनानं धोरण तयार केले. त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. विरोध डावलून MMRDAनं मेट्रोच्या कारशेडसाठी 167 सातबारावरील शेतकऱ्यांची नावं कमी केली आहेत. तसंच पोलीस बळाचा वापर करून मध्यरात्री शेतकऱ्यांना नोटिसा बजावून बळजबरीनं भूसंपादन करण्यात आलं. स्थानिक शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. हा मोबदला कागदावरच असल्यानं कारशेडच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज शेतबांधावर ठिय्या मांडला. योग्य मोबदला न दिल्यास आम्ही शेती देणार नाही, यावर आमचा रोजगार आहे, वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. किरण पाटील, संजय पाटील, निखिल ठाकूर यांच्यासह शेकडो भूमिपुत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या स्थानिक मुलांना नोकरीत प्राधान्य द्या, 5 एकर जमिनीवर शाळा कॉलेज बांधण्यात यावं, मेट्रोमध्ये लागणाऱ्या सेवेसाठी योग्य ते प्रशिक्षण स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना देऊन प्रकल्पग्रस्तांना नोकर भरतीत 100% प्रशिक्षण देण्यात यावं आदी मागण्या संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी केल्या. मिळावी जेणेकरून आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण करून त्यांना स्पर्धेमध्ये उतरता येईल. दुसरी गोष्ट, इथे कारशेडमध्ये सरकारचा एक नियम आहे का जिथे कुठे प्रकल्प येतो त्या प्रकल्पातील बाधित लोकांना त्या जागेमध्ये कामधंदा दिला जातो. आज जर आमचे अकुशल कर्मचारी शेतकरी जे असतील त्यांना 100% तिथे नोकरी मिळावी, अर्धकुशल कर्मचारी जे असतील त्यांना 100% मिळावी. जर अर्धकुशल कर्मचारी आमच्याकडे जर 100% आम्ही देऊ शकलो नाही तर 80% देण्यात यावी आणि 20% त्यांनी बाहेर आणावी. आणि कुशल कर्मचारी जे आहेत ते 80% स्थानिक असतील आणि 20% बाहेर नाही येतील. हा सरकारचा नियम आहे. ते आम्ही कलेक्टर साहेबांच्या 3 महिन्यापूर्वी लक्षात आणून दिलेलं आणि कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमधून MMRDAला अशी सूचना करण्यात आली की तुम्हाला ज्या काही नोकऱ्यांच्या संदर्भात आहेत ती यादी शेतकऱ्यांना देण्यात यावी. मी अभिनेता असल्याचं कदाचित विसरलो असेल, परंतु प्रेक्षक मला कधीच विसरले नाहीत, असा भावनिक उद्गार ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांनी काढलेत. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही चित्रपटाविषयीचं प्रेक्षकांचं वेड कायम असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शनिवारी जितेंद्र कपूर यांना धर्मवीर आनंद दिघे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. या कार्यक्रमात सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाणही उपस्थित होते. मुलाखतीदरम्यान जितेंद्र यांनी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. पूर्वी हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला की रस्ते ओस पडायचे. आता चित्रपट मोबाईलच्या स्क्रीनवर पाहिले जातात. मात्र चित्रपटाचं आकर्षण अजूनही कायम असल्याचं त्यांनी सांगितलं. दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना त्यांनी सेहरा आणि गीत गाया पत्थरोने या चित्रपटांचा विशेष उल्लेख केला. एक पंजाबी मुलगा मराठी बोलतो याचं शांतारामांना विशेष कौतुक असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच श्रीदेवी आणि रेखा यांच्यासोबत काम करतानाचे अनुभवही त्यांनी शेअर केले. यशामुळे आत्मविश्वास वाढतो, मात्र सातत्यपूर्ण प्रयत्न, कामाप्रती निष्ठा आणि गांभीर्य हेच कलाकारांचे खरे गुण असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. ठाणेकरांचं प्रेम म्हणजे हरवलेल्या मित्राची भेट. ठाणेकरांविषयी बोलताना त्यांनी आपण ठाण्यात अनेक वेळा आलो असल्याचं सांगितलं. इथल्या प्रेक्षकांविषयी मनापासून आदर आहे. प्रत्येकानं आपल्याला भरभरून प्रेम दिलं असून प्रत्येकजण हरवलेला जुना मित्र भेटल्यासारखा वाटला, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कभी इनको घर पे बुलाता हूँ तो मुझे बहुत अच्छा लगता है. ये दोस्ती में मतलब नहीं है, ये आपको मैं बताना चाहता हूँ. सर, आपके जमाने की फिल्म इंडस्ट्री और आज के जमाने की फिल्म इंडस्ट्री कैसे देखते हैं आप? मुझे मैं ये नहीं कहता हूँ कि मेरे ज़माने में बहुत अच्छा होता था, आजकल बहुत ऐसा हो रहा है. लोगों का टेस्ट चेंज होता है, थिंग्स चेंज, सब कुछ चेंज. आपको एक किस्सा सुनाता हूँ. एक पिक्चर आई थी बरसात, राज कपूर की. उसमें कुकू ने डांस किया था. कुकू करके एक डांसर थे, पतली कमर है तिरछी नजर, एंड लोग कहते थे क्या डांसर क्या डांसर. फिर बाद में शम्मी जी आए तो वो डांस आउटडेटेड लग रहा था. फिर बाद में शशि कपूर आए, फिर मैं आया, फिर गोविंदा आया, फिर ऋतिक रोशन आया. हर एक का स्टाइल अलग है. अभी टेस्ट लोगों का चेंज होता रहता है.